स्टार्ट. नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग. आम्ही आलोय गावाला. सोबत माझी भाची प्रज्ञा आहे. प्रज्ञा, तुला काय वाटते? आपण पोहोचू का? खूप छान वाटतंय. आता जवळच आलोय. आपण थोडस रनिंग पण करू शकतो. आम्ही थोडं रनिंग पण करतो. मी ज्यावेळेस पोलीस भरती किंवा पोलीस खात्यात आलो नव्हतो त्या दरम्यान हा जो संपूर्ण डोंगर आहे हा आम्ही एका वेळेस 5 ते 7 वेळेस नॉनस्टॉप पळायचो आणि त्यामुळेच मला 100 पैकी 100 मार्क्स होते. त्यामुळं आपण गावाकडे जे व्यायाम करतो तो कंटिन्यू ठेवा, यश नक्की आहे. आणि ह्या डोंगरावर आपल्याला जायचंय. आता याला जायला तिकडच्या बाजूला रूट आहे आणि वरती गेलो की माझं पूर्ण जे संपूर्ण गाव आहे तर त्याचा नजारा दिसतोय. मी एकदा माझ्या मोठ्या भाचीला विनंती करतो, इकडलं लोकेशन दाखव. कसं बघा, हे माझ्या गावाचं लोकेशन आहे. तरी मी सोबत माझ्या दोन्ही भाच्या पण आहेत. हे प्रतीक्षा मागे बघ, प्रज्ञा ह्या पण आहेत. तरी आपण जाऊया आता. ह्या वरती गेलं का तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. पण माझं गाव हे खरंच आपण म्हणतो ना सौंदर्याने नटलेलं आहे आणि म्हणजे निसर्गाचे आपण त्याला उदाहरण म्हणतो ना, अशीच माझ्या गावावरती केली. त्याबद्दल मी परमेश्वराचा आभार आहे. धन्यवाद. हे माझ्या गावाचे गुराखी आहेत. दररोज आपल्या गाया चारतात आणि सायंकाळ झाले की गावी घेऊन जातात. या फायनली आपण वरती आलोय आणि आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतात की माझ्या गावाने हिरवा शालू पांघरलेला आपण सगळेजण या व्हिडिओमध्ये बघू शकतात. अतिशय सुंदर असा हा नजारा आहे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा नजारा आहे. मी काय माझ्या गावाचं कौतुक थोडं जास्तच करतो, परंतु जे आहे ते स्वीकारावं लागतं. म्हणजे मी कसं आहे की चंद्राला चंद्र आणि सूर्याला सूर्य म्हणणारे माणसं आहोत. माझं गाव आहे सुंदर, तर त्याचं कौतुक करायला मागे पुढे बघणारे आपण नाही आहे. जो आहे तर आहेत. तर अशी हे सुंदर अशा गावात राहायची, जगायची, पुढे जाण्याची संधी भेटली. ही शुद्ध हवा घेण्याची परमेश्वराने संधी दिली. त्याबद्दल मी परमेश्वराचा खूप खूप आभार आहे. आणि माझ्या गावाचा पण मी आभारी आहे की ह्या गावाने मला संधी दिली आणि पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. धन्यवाद. ती तर एका बाजू झाली. आता ह्या दुसऱ्या बाजूनं गाव बघा कसं आहे की नुसता हिरवा शालू. तुम्ही बघू शकता की डोळ्याचं पारणं फेडणारे हे दृश्य आहे. जर बघितलं तर एखाद्याला वाटेल की हे साऊथ इंडियातलं एखादं केरळचं गाव तर नाही ना, परंतु केरळचं गाव नसून हे आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील किंवा सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील हे गाव आहे. ही जी पिवळी टाकी दिसते पाण्याची तेच आपलं गाव आहे, तेच आपलं घर आहे. एवढं सांगून आजचा व्लॉग संपवून तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जास्तीत जास्त हे माझ्या गावाचा व्हिडिओ असल्याने शेअर करा. आपलं चॅनल खूप दिवस झाले सबस्क्राईब केलेलं नाही. ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.